हाय नमस्कार. चला तर आज आपण पाहूया बांगडा थाळी कशी बनवायची. इथं मी फ्रेश बांगडे घेतलेले आहेत, ते धुवून घेतलेले आहेत स्वच्छ करून. आणि काय त्याच्यानंतर इथं मिरची घेतलेले, लसूण घेतले, आलं घेतले, कोथिंबीर घेतले, लिंबूचा अर्धा तुकडा घेतलेला आहे. परत इथं मी कॉर्नफ्लॉवर, लाल तिखट, गरम मसाला, हळद, मीठ घेतलेला आहे बघा. चिंचेचा कोळ पण घेतलेला आहे. पहिल्यांदा इथं आपण बांगडे जे आहेत त्याचं डोकं कट करून घेणार आहेत. असं इथं बांगड्याचं डोकं कट केलेलं आहे मी इथं. तुम्ही कट करू शकता किंवा न करू शकता. परत इथं मसाला सुटू नये म्हणून मी असं बांगड्याच्या मधोमध कट करत आहे, जेणेकरून आपण जो मसाल्याचं कोटिंग करते ते तेलात टाकल्यावर सुटत नाही. हे पहा, अशा पद्धतीनं मी कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यात मिरची, तसेच लसूण, आलं, कोथिंबीर याचं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर बांगडे घेतलेले आहे, त्याच्यामध्ये 1 चम्मच हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर अर्धा लिंबू जो घेतलेला आहे तो पिळून घेतलेला आहे. असं बांगड्याला लावून घेतलं की त्यामधील वास असतो तो निघून जातो. त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेले आहे. इथं गरम मसाला 1 चम्मच घेतलेला आहे, तो मी ॲड करत आहे. त्याच्यानंतर नमक, मीठ टाकत आहे. त्याच्यानंतर बारीक केलेली पेस्ट टाकत आहे मी. चिंचेचा कोळ असं वरून घालून मी ते बांगड्याला पूर्ण असं कोटिंग करत आहे. बांगड्याला असं पूर्ण कोटिंग केल्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही, मी बारीक रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हळद, चिमूटभर गरम मसाला, मीठ घातलेलं आहे, लाल तिखट घातलेलं आहे बिना मसाल्याचं. त्याच्यानंतर अर्धा चम्मच कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. नंतर बांगडा, असा मसाला लावलेला बांगडा इथं रव्यामध्ये मी आलटून पलटून असं त्याला रव्याचं कोटिंग करत आहे. तुम्ही रव्याऐवजी पीठ पण वापरू शकताय, जे आपण भाकरीला यूज करतो तांदळाचं पीठ, ते पण आपण वापरू शकताय. परंतु रवा वापरला तर छान क्रिस्पी होतात फ्राय केल्यानंतर. पाहू शकता इथं मी गॅस ऑन केलेला आहे. त्याच्यामध्ये पॅन ठेवलेला आहे. इथं गरम झाल्यानंतर 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर जे आपण बांगडे घेतलेले आहे ते इथं फ्राय करून घ्यायचे. एक बांगडा असा तेलामध्ये टाकून द्यायचा. त्याच्यानंतर असं पलटी करून त्याला खालून वर पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचा. त्याच्यानंतर आपण जे डोकं काढले होते बांगड्याचं, त्याच्यात मी रस्सा बनवते. त्याच्यासाठी गरम मसाला, मी खडा मसाला काय यूज करते ते बघा. त्याच्यानंतर खोबरं घेतलेलं आहे इथं भाजून, जास्त भाजलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून कांदा, आलं, लसूण टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये तेलात भाजून ते आता मी पूर्ण मिक्सरला लावत आहे. त्याच्यानंतर मिक्सरला लावल्यानंतर कांदा, लसूण पण मी भाजलेला मिक्सरला लावत आहे. पूर्ण ते बारीक केल्यानंतर इथं पाहू शकताय पॅनमध्ये 2 चम्मच तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मसाला आपण बारीक वाटून घेतलेला तो घालायचा आहे. लाल तिखट घालायचं आहे, परत हळद घालायची आहे. पूर्ण मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. मसाल्याला तेल सुटलं की इथं पहा
वरून थोडंसं मीठ टाकायचं. त्याच्यानंतर आपण जे कट केलेले बांगड्याचे डोकं आहे ते टाकायचं आहे. परत इथं गरम पाणी ॲड करायचं आहे. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं आपण पाणी ॲड करू शकतो. इथं उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आमसूल टाकायचं आहे किंवा चिंच टाकू शकता. त्याच्यानंतर इथं पहा, बांगड्याची थाळी तयार आहे तुमच्यासोबत. अशा पद्धतीनं करून पहा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. कुरकुरीत बांगडा थाळी. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. थँक्यू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.